दिवाळीत त्या ज्योतीने घेतला नवीन फ्रॉक. दिवाळीत त्या ज्योतीने घेतला नवीन फ्रॉक. आणि जे कोण मला फावड्या म्हणत त्याची आई गबस. नाही म्हणत तुला आजपासून फावड्या. हे आजपासून ह्याला कोणीच म्हणायचं नाही फावड्या. इक्या तू बी आजपासून ह्याला फावड्या म्हणायचं नाही. अभ्या तुला कळलं का ह्याला काय म्हणायचं नाही ती? काय फावड्या वय हाय का आता मी काय म्हणलं का ह्याला आणखी आई घाल्या तुझ्या अंगात खरा किडा आहे बघ. हाय घाल मग तुझी फावड्या. ए द्या बस का. अरे मला कुठं हाणताय? तुझ्या आईला मला लागतंय. अरे अरे मला कुठं आय आता 2 वर्ष झाली. 8वी बसणं नुसतं म्हणतास सायकल घेईन सायकल घेईन. कवा घेणार आहेत सायकल? आता 10वीत काढ की पहिला नंबर, मग बघ लगेच घेते की नाही. 9वीत 4था नंबर काढलाच की, त्याचं काय नाही वय? त्याचं काय कसं नाही हा? खीर केलेली की निकाला दिवशी. नुसती खीर? अगं आमच्या वर्गात ज्या ज्या पोरांचे नंबर आलेत का नाही त्यांच्या आईबापान त्यांनी काय काय घेतलं माहित आहे का? आमच्या वर्गातली ती केवढा, तिला तर तिच्या आईनं नवीन सायकल घेतल्या, ती बी पोरगी असून. पोरगी असून म्हणजे? मी तर म्हणते मलाच एखादी पोरगी असते ना तर लय बरं झालं असतं बघ. पोर असून काय उपयोग आहे का तुमचा? सगळं मला एकटीलाच करायला लागते. पोरगी असती म्हणजे सकाळनं धार काढली असती, स्वयंपाक करू लागली असती, माझ्या बरोबर रानात बी आली असती. म्हणजे आम्ही कायच काम करत नाही वय? करता की. आईला काय लागलं नाही तर आई आजारी पडल्यावर. अगं आय आता 10वीचं वर्ष आहे आणि आता शाळा बुडवून कशी चालेल तूच सांग बघू. आधी नव्हतं, आधी काम होती तेव्हा बुडवायचंच की शाळा. मी कावा म्हणलं शाळा बुडूनच काम कर म्हणून, पण सुट्टी दिवशी तरी हाताखाली गावतोयस का? त्या भाड्यामध्येच नादाला लागतोय आणि 2-2 तास तिकडेच पवायला जातोय बघ. अगं पवायला बी आता एकच दिवस मिळतोय. मग घरी आल्यावर घरातलं बघायचं सोडून